फक्त 2 चमचे तुपाचा आणि 2 चमचे साईचा वापर करून आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने खूप मस्त रसरशीत असा गाजरचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजरं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता या गाजरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। समोरचा आणि बोडाचा भाग कट करून घ्यायचा आणि सर्व गाजरची मी साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता एका कढईमध्ये आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे। त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपल्याला सर्व गाजर ठेवून घ्यायचे आहे आणि अगदी 8 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत। अगदी 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे गाजर हे शिजलेले आहेत। आता एका ताटामध्ये आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता एका जाड खिसणीने हे सर्व गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। आता ही गाजर आपण शिजवून घेतलेली आहेत त्यामुळे खिसायला खूप जास्त वेळ असा लागत नाही। जर तुम्हाला हे गाजर खिसायला वेळ नसेल तर तुम्ही जेव्हा आपण ही गाजर वाफवून घेतो त्यावेळेस गाजरचे छोटे छोटे तुकडे करून वाफवून घेतले आणि मॅशरने मॅश करून घेतले तरीसुद्धा हा हलवा खूप छान होतो। आता सर्व गाजरचा खीस मी तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून 2 मिनिट हा गाजरचा हलवा परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साय घातली आणि परत मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये एक मोठी वाटी साखर घातली, हिरवी विलायची खलबत्त्यात कुटून घातली आणि परत हे एकदा पूर्ण असं मिक्स करून घेतलं। आता साखर विरघळल्यानंतर हा हलवा थोडासा पातळ होतो पण काही हरकत नाही। 2 मिनिट मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि अगदी 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खूप मस्त रसरशीत असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। तर मंडळी अगदी झटपट तयार होणारा हा गाजरचा हलवा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।